पायऱ्यांवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आज एक वार पुन्हा या पवित्र वारी आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरिता एकत्र येत आहोत. तुझे आभार मानित आहोत. पवित्र देव बापा, मागील संपूर्ण आठवडाभराकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमचं संरक्षण केलंस, आमच्या गरजा तू पुरविल्यात प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत, पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये दे. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या उपस्थितीने हे तुझं भक्ती मंदिर भरून काढ प्रभू. आमची प्रार्थना आहे प्रभू देव बापा, तुझ्या समक्षतेमध्ये असणारे ते सर्व आशीर्वाद, तुझ्या त्या सर्व अद्भुत गोष्टी आज एक वार पुन्हा तू कर. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकावरती दया कर. आमच्या अपराधांची आम्हा क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर पवित्र देव बापा. तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना तू आमचं सर्व प्रकारे सहाय्य कर पवित्र देव बापा. आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आणि परमेश्वर देव बापा, आज केवळ तुझं आणि तुझं गौरव या ठिकाणी तू करून घे. आमची प्रार्थना आहे प्रभू पवित्र देव बापा, जे आमचे प्रियजन आज दुःखनाहीत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत, अशांची देखील आम्ही आठवण करतो आणि त्यांना तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देतो प्रभू. पवित्र देव बापा, त्या प्रत्येकाला तुझा स्पर्श करून आरोग्य तू दे. तुझी लेकरं जी मार्गात आहे त्यांचं देखील सहाय्य कर, संरक्षण कर. देव बापा, आज या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला सुंदर वातावरण तू दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारचा आनंद, सर्व प्रकारची शांती पवित्र देव बापा आम्ही मागत आहोत. सर्व गौरव सन्मान तुला देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. प्रभुदेव बापाची स्तुती करीत त्याच्या समक्षतेमध्ये आपण जाऊया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 2 नंबरचं गीत, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान.
वासे देवा तूच निधान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान अंतरयामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी अंतरयामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती मीन त्यातले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान ते तृण हे धरू हे गिरी हे नभ विश्व दिसे न दिसे ते तृण हे धरू हे गिरी हे नभ विश्व दिसे न दिसे ते त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी तब तबलेले नुसते मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मी तव माझे गान तुझे ऐकणार जेथे मी तव माझे गान तुझे ऐकणार जेथे तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळून या मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान राज तुझे तव महती अवनी बल विक्रम तव देवा राज तुझे तव महती अवनी बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमचा की करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान टिळक म्हणतात की राज्य तुझे तव महती अवघी बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा की करीचे तव सेवा. आम्ही परमेश्वराचे आभार मानावे की ज्या परमेश्वराने अवघी सृष्टी निर्माण केली, जी परमेश्वराची महती वर्णन करते, त्यात तुम्ही आणि मी आहोत, ज्या तुम्हाला आणि मला ही संधी आहे. सुखद अधिकार टिळक म्हणतात, सुखद अधिकार, परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्या भक्तीमध्ये, त्याची सेवा करण्याची संधी आणि अधिकार त्याने तुम्हाला आणि मला दिलेला. आणि म्हणून त्या प्रभूची स्तुती असो, त्याला गौरव सन्मान. आणखीन एक उपासना संगीतातून गीत आपण गाऊया. उपासना संगीतामधून 227 नंबरचं गीत, ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी.
हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझी आशा मात्र ख्रिस्त पुण्यावरी माझी आशा मात्र ख्रिस्त पुण्यावरी कोण मला तारी ख्रिस्ताविना कोण मला तारी ख्रिस्ताविना ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हा आढळ अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हा आढळ नांगरा सबळ तोची धारा नांगरा सबळ तोची धारा ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी सद्वचन त्याचे मला टेका देई सद्वचन त्याचे मला टेका देई तेने धैर्य येई आशा लागे तेने धैर्य येई आशा लागे ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरवाया ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरवाया तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी त्याच्या पुण्यवस्ते मी पांघरलेला त्याच्या पुण्यवस्ते मी पांघरलेला तेजस्वी झालेला सापडावा तेजस्वी झालेला सापडावा ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी तुमचा आणि माझा जो आशेचा खडक आहे जो पाया आहे तो स्थिर खंबीर अशा प्रकारचा आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी त्याच्यावर भाव ठेवून आहोत ज्या प्रकारे गीतकर्ता या ठिकाणी म्हणतात माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी तुम्ही आणि मी देखील त्या खडकावर त्या आशेच्या पायावर आपला भाव स्थिर ठेवत आमच्या रोजच्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे त्याचा परिणाम हा होतो की त्याच्या पुण्य वस्त्रे मी पांघरलेला तेजस्वी झालेला सापडावा जर तुमचा आणि माझा भाव जर तुमचा आणि माझा विश्वास स्थिर आहे रोजच्या जीवनामध्ये तर मग जे त्याच्यापासून आम्हाला वस्त्र प्राप्त झालेली ही नीतिमत्वाची आहे ही तारणाची आहे ही तेजस्वी अशा प्रकारची वस्त्र पांघरलेला है ना तुम्ही आणि मी त्या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून त्या प्रभू परमेश्वर देव बापाची स्तुती असो यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आपल्याकरिता आज विजय एक स्तोत्र वाचेल सर्वांना सलाम.
चला आपण यावेळेस स्तोत्रसंहिता 60 वाचणार आहे. स्तोत्रसंहिता 60. शत्रूला विरोधी करण्यासाठी सहाय्याची याचना. हे देवा, तू आमचा त्याग केला आहे, आमची दानादान केली आहे. तू कोपायमान झाला आहेस, तू आम्हास पूर्वस्थितीवर आण. तू भूमी कंपित केली आहे, तू विदारीला आहेस. तिची भागदंडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे. तू आपल्या लोकास कठीण प्रसंग दाखविला आहेस. तू आम्हाला जणू काय झोकांड्या खावायास लावणारा द्राक्षरस पाजिला आहेस. तुझे भय बाळगणाऱ्याला तू ध्वज दिला आहे, अशासाठी की तो त्याने सत्याकरिता फडकावावा. तुझ्या प्रियजनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांची तारण कर आणि आमचे ऐक. हे देवा, तू पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी उल्हासेन, मी शखेन विभागवीन व सुखोताची खोर मोजून देईन. गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे. एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहुदा माझे राजवित्र आहे. मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे. अदोमावर मी आपले पायतान फेकीन. हे पलेशा माझ्या पुढे तू ओरडी मार. मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल? हे देवा, तू आमचा त्याग केला ना. हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू. तोच आमच्या शत्रूस तुळवून टाकील. देवा, वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. स्तोत्रसंहिता 60 विजयने आपल्याकरिता वाचलेला आहे आणि ज्यामध्ये प्रार्थना आहे, याचना आहे. आणि ही प्रार्थना किंवा याचना आहे शत्रूला विरोध करण्यासाठी. स्तोत्रकर्ता या ठिकाणी परमेश्वराचं सहाय्य मागत आहे. कशाकरिता? जे वैरी आहेत, जे शत्रू आहेत, त्यांच्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी. आणि त्यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे प्रामुख्याने या प्रकारे म्हणतो की शत्रूंपासून तू आमची सुटका कर. वचन 11 मध्ये, कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू. तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकेल. आणि आम्हाला माहिती आहे की संपूर्ण पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या सहाय्याने मनुष्यांनी केलेल्या पराक्रमांनी भरलेलं आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या सहाय्याने मनुष्याने केलेल्या पराक्रमांनी भरलेलं आहे. जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत अनेक उदाहरणे आमच्या समोर आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये नेहमी या गोष्टीकडे लक्ष असू द्यावं की मनुष्याचं सहाय्य केवळ व्यर्थ आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराचं सहाय्य उपलब्ध आहे. आणि तुम्ही आणि मी त्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, आमच्या रोजच्या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये, अडचणींमध्ये, संघर्षांमध्ये तुम्ही आणि मी पराक्रमी ठरू शकतो परमेश्वराच्या सहाय्याने. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. प्रभू देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून गीतांच्या द्वारे प्रभु देवबापाची स्तुती करूया. यीशु मसीह के नाम में सभी को सलाम. आज सुंदर सा दिन प्रभु ने हमें दिखाया, उसके लिए उसका धन्यवाद करेंगे और कुछ गीतों के द्वारा हम उसकी स्तुति प्रशंसा करेंगे. उपासना संगीत में से गीत क्रमांक 40, जग दुधारक. जगदुधारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे
अगला गाना हम गाएंगे नीले आसमां के पार जाएंगे। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। उसका कोई भी वादा ना होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा। उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा ना होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा। उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। ये विश्वास मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास मेरा, ये विश्वास मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास मेरा, तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, तेरा यीशु रहता वहाँ। एक सुंदर सा गाना है जो हम सभी को आता है, तारक नाम यीशु नाम। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। आज हमारे वो साथ है, कल हमारे
उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है। उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है। अपने लहू से उसे धोता है। तारनहार बन जाता है। तारकनाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। ओ तारकनाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। बहती नदी को प्यासे दिल को वो सावन है बंजर मन को। बहती नदी को प्यासे दिल को वो सावन है बंजर मन को। सारे जहां में बस एक ही है, बस एक ही नाम तारक नाम। सारे जहां में बस एक ही है, बस एक ही नाम तारक नाम, तारक नाम। जय जय नाम, जय नाम यीशु नाम। अगला का नाम गाएंगे तो यीशु तुझे प्यार करता। राजा यीशु है दुनिया का राजा यीशु है। अब तू रो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता। आज खुशियाँ मना लो तू, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता। आज खुशियाँ मना लो तू। अपनी जासूली पे देके अपनी जान, अपनी जासूली पे देके प्यार किया सबको। अब तू रो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता। आज खुशियाँ मनाओ लोगों। वो मेरी चट्टान हमेशा, वो मेरी चट्टान हमेशा है सहारा हो। नब तू रो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता। आज खुशियाँ मनाओ लोगों। है खुदा का एक ही बेटा, है खुदा का, है खुदा का एक ही बेटा, बन गया तेरा। अब तू रो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता। आज खुशियाँ मनाओ लोगों।
अब तो सारी दुनिया में बस अब तो सारी दुनिया में बस यीशु यीशु हो अब तू रो यीशु मुझे प्यार करता हो यीशु मुझे प्यार करता हो कि सबसे प्यार करता तो खुशियाँ मनाओ लोगो यीशु मुझे प्यार करता हो यीशु मुझे प्यार करता हो सबसे प्यार करता तो खुशियाँ मनाओ लोगो। आइए सब अपने स्थान पर खड़े होंगे और प्रार्थना में जाते समय गीत गाएंगे ले चल मुझे। ले चल मुझे यीशु तू है जहाँ ले चल मुझे हाथ थाम के मेरा ले चल मुझे यीशु तू है जहाँ ले चल मुझे हाथ थाम के मेरा ले चल मुझे। मैं तेरे दर पे आया हूँ खाली हाथों से अपने सर को झुकाता हूँ झोली मेरी बढ़े मैं तेरे दर पे आया हूँ खाली हाथों से अपने सर को झुकाता हूँ झोली मेरी बढ़े मुझे ढूंढता हुआ मुझे चाहता हुआ छोड़ आया आसमां तू यहाँ भीड़ से मुझको चुना अपना बना लिया नाम तेरा है दिया यीशुआ ले चल मुझे ले चल मुझे हाथ थाम के मेरा ले चल मुझे जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे
मुझे, ले चल मुझे, यीशु तू है जहाँ, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, हाथ थाम के मेरा, ले चल मुझे। जमाने की बातों पर नहीं, पर तेरे सिखाए हर वचन पर ठहरना सीखा। हो कोई हालात, हो कोई मुकाम, तेरी ओर नजर उठाकर जीना सीखा। बादलों पर जब आएगा एक दिन आसमां से, तब हाथ थाम के मेरा, ले चल मुझे, ले चल मुझे। आइए हम प्रार्थना करेंगे। धन्यवाद 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 करते परमपिता परमेश्वर, सुंदर सा दिन तूने हमें दिखाया और हम सबको यहाँ पे इकट्ठा किया, उसके लिए आपका धन्यवाद मांगते हैं। धन्यवाद करते हैं आपके हर एक उत्तम आशीषों के लिए जो आपने हमें दिए, उसके लिए आपका धन्यवाद करते हैं। धन्यवाद करते हैं आपकी करुणा और दया के लिए, जिसकी वजह से हम आज यहाँ जीवित और सुरक्षित हैं। उसी तरह यहाँ उपस्थित सभी लोगों के लिए मांगते हैं, सबको आप अपने हाथ में लो, सबकी आप रक्षा करो और सबके दुख दर्द में आप उनके संग रहो यीशु पप्पा। और उसी तरह आज का वचन के लिए मांगते हैं, आज का वचन हमारे लिए आशीर्वादित हो। आज के वचन के द्वारा हम आपसे बात की रहे और वचन को हम अपने जीवन में इस्तेमाल कर सके, जिससे ताकि सिर्फ तेरी और तेरी स्तुति महिमा हो। इस छोटी सी प्रार्थना को सुनिए और ग्रहण कीजिए। यीशु प्रभु के नाम से मांगता हूँ, आमीन। गलती करास पत्र यावरती आपण या महिन्यामध्ये अभ्यास करत आहोत। मागच्या रविवारपासून गलती करास पत्र यावरती अभ्यास करायला आपण सुरुवात केली, त्यामध्ये पुढे जाणार आहोत। या प्रार्थना करूया। पवित्र आणि प्रेमळ देव बापा, एक वार पुन्हा आज जेव्हा तुझी वचनं आमच्या समोर आहेत, तुझं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावर मनन करतो, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हास आशीर्वादित कर। विशेषतः पवित्र देव बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे देव बापा जे तुझं अद्भुत काम आहे ते तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कर। आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत। पवित्र देव बापा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत। तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोल आणि तुझं गौरव तू करून घे। प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन आमेन। गलती करास पत्र ज्यावरती अभ्यास करायला आपण सुरुवात केली आणि अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपण पाहिलं की गलती करास पत्र याला 3 विषयांमध्ये आपण विभागलेलं आहे किंवा 3 भागांमध्ये त्यांची विभागणी आपण केलेली आहे। ज्यामध्ये पहिला जो भाग आहे की ज्यामध्ये पौलाने त्याच्या प्रेषितपणाचं जे समर्थन केलेलं आहे त्याविषयी आम्ही पाहतो, आणि दुसरा जो भाग त्यामधला आहे की विश्वासाद्वारे नीतिमत्व, आणि तिसरा जो भाग आहे की ताकीद जी दिलेली आहे यहुदी मत प्रणालीकडे जे जातात त्यांना जी पौलाने ताकीद दिलेली आहे, हे 3 महत्त्वाचे विषय गलती करास पत्र यामध्ये आपल्याला दिसून येतात। आणि त्यापैकी जो पहिला भाग, जो पहिला विभाग आहे की जो आपल्याला पाहायला भेटतो 1:1 ते 2:14 पर्यंत, म्हणजे अध्याय 1 वचन 1 पासून तर अध्याय 2 वचन 14 पर्यंतचा हा जो पहिला भाग आहे त्यावरती आपण मागच्या रविवारी मनन केलं। हा पहिला विभाग होता, हा पहिला विषय या गलती करास पत्रामधून होता की ज्यामध्ये पौलाने त्याच्या प्रेषितपणाचं समर्थन केलेलं आहे आणि ते त्याने कशा प्रकारे केलं यावरती आपण मनन केलेलं आहे। त्याला काय आवश्यकता त्या ठिकाणी आहे त्याच्या प्रेषितपणाचं समर्थन त्या ठिकाणी करण्याची, हे देखील आपण मागच्या वेळेस पाहिलं। आम्ही पाहिलं की पौल जो गलती येथील मंडळीला लिहित आहे ते लोक जो विश्वास त्यांनी पत्कारलेला आहे त्यापासून वापस ते त्या नियमशास्त्राकडं, त्या नियमांकडे ते वळत आहे आणि त्यांना वळविण्याकरिता जे खोटे शिक्षक आहेत की जे
पावलाच्या प्रेषितीय सेवेवरती किंवा त्याच्या प्रेषितपणावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना गलती येथील लोकांनी पावलाचा अधिकार त्यांनी स्वीकार करावा, पावलाची जी शिकवण आहे, जी अधिकारयुक्त शिकवण आहे, तिचा स्वीकार त्यांनी करावा. म्हणून पाऊल या ठिकाणी त्याच्या प्रेषितपणाच्या सेवेचं समर्थन तो करत आहे. आणि मग त्यामधली जी वेगवेगळी मुद्दे जी आहेत, काय काय त्याने त्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सादर केलेलं आहे, याविषयी आपण मागच्या रविवारी आपण सविस्तर विचार केलेला आहे. आज जो दुसरा विभाग आहे, जो दुसरा विषय या पत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतो की विश्वासाद्वारे नीतिमत्व, हा दुसरा विषय आहे, हा दुसरा विभाग आहे. नियमशास्त्रातील नियमांद्वारे तारण याकडे न जाता विश्वासाद्वारे नीतिमत्व, विश्वासाद्वारे तारण याच देखील पाऊल या पत्रामध्ये समर्थन करताना, शिकवताना आम्हाला पाहायला भेटतो. आणि हा जो संपूर्ण विभाग आहे, अध्याय 2 वचन 15 पासून तर 5वा अध्याय वचन 6 पर्यंत तो आहे. म्हणजे पुष्कळ मोठा हा विभाग आहे. अध्याय 2 वचन 15 पासून तर अध्याय 5 वचन 6 पर्यंत हा मोठा विभाग आहे. आणि म्हणून या मोठ्या विभागाला देखील आपण 2 भागांमध्ये अभ्यासणार आहोत. एक भाग आज पाहणार आहोत, एक भाग जो आहे हा पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत. आणि जे 2 विभाग आपण त्याचे करत आहोत, त्यामध्ये आजचा जो पहिला भाग, जो संदर्भ आपल्या समोर असणार आहे, अध्याय 2 वचन 15 पासून अध्याय 3 वचन 25 पर्यंत, 2:15 ते 3:25 पर्यंत आज आपण विचार करणार आहोत. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे, अध्याय 3 वचन 26 ते 5-6 पर्यंत, यावर आपण पुढच्या रविवारी मनन करणार आहोत. आजचा जो भाग आहे 2:15 ते 3:25, यामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं, काय प्रतीक आमच्या समोर यामधून येतं, काय यामध्ये आम्हाला शिकता येणार आहे. प्रियांनो, या आजच्या संदर्भामध्ये आम्हाला प्रामुख्याने मंडळीची सुरुवात, गलती येथील मंडळीची सुरुवात, त्यांचा अनुभव आणि बरोबर नियमशास्त्र लक्षात येत आहे. काय आहे आजचा आपला विषय, की गलती येथील जी मंडळी आहे, तिची जी सुरुवात आहे, तिची सुरुवात झाल्यानंतर जो तिचा अनुभव आहे, याच्या बरोबर नियमशास्त्र. आता तुमच्या लक्षात येत असेल की गलती करास पत्राची पार्श्वभूमी काय आहे. गलती करास पत्र पाऊल का लिहित आहे, कारण गलती येथील मंडळी ही परत नियमशास्त्राकडे वळत आहे. त्यांना परत खोटे शिक्षक जे आहे ते नियमशास्त्रातील ज्या विधी आहेत त्या विधींकडे त्यांना वळवत आहेत. आणि तारणासाठी त्यांना या विधींमधून जाणं, मग त्या ठिकाणी सुन्नतेचा नियम असेल किंवा जी इतर वेगवेगळे नियम आहेत, त्या नियमांचंही पालन त्यांना करावं लागेल जर त्यांना तारण पाहिजे. या प्रकारे हे जे खोटे शिक्षक आहेत त्यांना शिकवत होते आणि त्यांना भुरळ पाडत होते, त्यांना नियमशास्त्राकडे वळवत होते. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी काय करत आहे, पाऊल या लोकांना त्यांची जी सुरुवात आहे, त्यांचा जो अनुभव आहे, याची आठवण तो त्यांना करून देतो. त्यांची सुरुवात, त्यांचा अनुभव बरोबर नियमशास्त्र, या प्रकारे पाऊल या लोकांना या ठिकाणी शिक्षण देत आहे. आणि म्हणून पावलाने विश्वासाद्वारे नीतिमत्व याचं केलेलं समर्थन या भागामध्ये आम्हाला शिकायला भेटतं. जो पहिला भाग यामध्ये आम्ही पाहतो की मंडळीची सुरुवात व तिचा अनुभव. आता मंडळीची सुरुवात आणि तिचा अनुभव हा सांगण्यापूर्वी पाऊल त्यांना काय करतो माहितीये, पाऊल त्यांना आपल्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो. हे लोक जे नियमशास्त्राकडे वळत आहे, पाऊल त्यांना त्याच्या स्वतःच्या अनुभवातून काय सांगतो. वचन 15 ते 21 आपण या ठिकाणी वाचत आहोत. आम्ही जन्मता यहुदी आहोत. पाऊल या ठिकाणी त्यांना प्रामुख्याने सांगतो की आम्ही जन्मता यहुदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील
विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यांपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वतःला उल्लंघन करणारा ठरवितो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी देवाकरिता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. त्याने माझ्यावर प्रीती केले व स्वतःला माझ्याकरिता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले आहे. पाऊल या संदर्भामध्ये प्रामुख्याने गलती येथील मंडळीला स्वतःच्या अनुभवातून सांगतो. तो त्यांना सांगतो की तुम्ही यहुदी मतप्रणालीकडे वळत आहात का? तुम्ही नियमशास्त्राकडे वळत आहात का? तुम्ही नियमशास्त्रातील विधींकडे वळत आहात का? तर ऐका, आम्ही जे तुम्हाला ही सुवार्ता सांगणारे आहोत, जी ही सुवार्ता गाजवित आहोत, ते आम्ही यहुदी आहोत. आम्ही परराष्ट्रीयातले आम्ही नाहीत. आम्ही स्वतः यहुदी आहोत. आणि म्हणून ज्या नियमशास्त्राकडे, ज्या विधींकडे तुम्ही वळत आहात, आम्हाला त्या माहीत आहे. आम्ही त्यामधून बाहेर आलेला आहोत आणि आम्हाला हे माहीत आहे की नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य नीतिमान ठरू शकत नाही. आणि म्हणून आम्ही काय केलं? आम्ही नीतिमान ठरण्यासाठी ख्रिस्तावरती विश्वास आम्ही ठेवलेला आहे. पाऊल गलती येथील मंडळीला या संदर्भामध्ये काय काय तो सांगत आहे? पाऊल या संदर्भामध्ये त्यांना प्रामुख्याने सांगतो की तो स्वतः यहुदी आहे. नीतिमत्वासाठी त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला. नियमशास्त्राद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही. नीतिमत्व नियमशास्त्राद्वारे असते तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. जे तुम्ही त्याकडे वळत आहात, जर नीतिमत्व त्या नियमशास्त्रामधून आहे, नियमशास्त्रातील विधींमधून जर ते आहे, तर मग ख्रिस्ताचं मरण व्यर्थ झालेलं आहे. ख्रिस्ताचं मरण जे आहे विनाकारण झालेलं आहे. ख्रिस्त विनाकारण स्वर्ग सोडून याकरिता आला. या ठिकाणी त्याने जो अपमान सहन केला, या ठिकाणी त्याने जे स्वतःला लीन केलं, या ठिकाणी त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे काही केलं, त्याने वधस्तंभावरचं जे मरण सहन केलं, ते सर्व विनाकारण. त्याची आवश्यकताच नसते, त्याची गरजच नसते. जर नियमशास्त्रामधून तारण असतं किंवा नीतिमत्व त्या ठिकाणाहून प्राप्त झालं असतं तर. पाऊल या लोकांना आपल्या स्वतःच्या अनुभवातून त्या ठिकाणी तो त्यांना सांगत आहे. त्यानंतर पाऊल काय करतो? पाऊल या गलतीकरांना प्रश्न विचारतो. ही प्रश्न विचारण्याच्या द्वारे तो त्यांना त्यांची सुरुवात आणि त्यांचा अनुभव याची आठवण तो करून देतो. आपण वाचूया अध्याय 3 वचन 1 ते 5 पर्यंत. काय पाऊल या ठिकाणी त्यांच्याशी बोलत आहे? पाऊल त्यांना असं म्हणतो, अहो बुद्धिहीन गलतीकरांनो. भाषा कडक वापरतो, कडक शब्दात तो त्यांच्याशी बोलतोय. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी बुरळ घातली? तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला? इतकेच मला तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतकी दुःखे सोसली, हे व्यर्थ काय? याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?
या विभागामध्ये आम्ही पाहतो की पाऊल प्रश्न यांना विचारत आहे. प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात आणि ही प्रश्न तो विचारत असताना या प्रश्नांची जी उत्तरं गलतीकरांकडून मिळणार आहेत त्या उत्तरांमध्ये त्यांच्याकरिता एक योग्य दिशा, एक योग्य मार्ग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. पाऊल या ठिकाणी त्यांना किती प्रश्न विचारत आहे? पाऊल या ठिकाणी त्यांना जवळपास 5 प्रश्न प्रामुख्याने विचारतो, ज्यामध्ये तो पहिला प्रश्न त्यांना करतो की तुम्हाला कोणी भुरळ घातली. तो त्यांना विचारतो की तुम्हाला जो आत्मा मिळालेला आहे तो नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळाला की विश्वासाने मिळाला. तो म्हणतो की तुम्ही आत्म्याने प्रारंभ करून आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहता काय. तो त्यांना विचारतो की तुम्ही सोसलेली दुःखे व्यर्थ का. तो त्यांना विचारतो जो तुम्हाला आत्मा पुरवतो, तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्राद्वारे करतो की विश्वासाच्या द्वारे करतो. आणि या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे काय आहे ते, जर तुम्ही आणि मी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला काय उत्तर मिळतं. जर आम्हाला प्रश्न केला की आज मंडळीमध्ये जो आत्मा काम करत आहे, जो आत्मा मंडळीकरिता पाठविण्यात आलेला आहे, जो आत्मा तुमच्यासाठी माझ्यासाठी पाठवण्यात आलेला आहे, आज ज्या आत्म्याचा वास तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे तो आत्मा नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळालेला आहे की तुम्ही आणि मी जो विश्वास ठेवला त्यामुळे मिळालेला आहे. काय उत्तर देणार आम्ही? आमचं उत्तर स्पष्ट असणार आहे की विश्वासाद्वारे तुम्हाला आणि मला तो आत्मा मिळालेला आहे. मग जर आम्ही विश्वासाने प्रारंभ केलेला आहे, जर आम्ही विश्वासाने प्रारंभ केला तर आता आम्ही देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू शकतो का? जर मनुष्य देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू शकतो तर मग त्याला आत्म्याची काय गरज आहे? जर मनुष्य देह स्वभावाने पूर्णत्व मिळवतो तर त्याला आत्म्याची किंवा ख्रिस्ताची गरज नाही. तो नियमशास्त्रातील कृत्यांच्या द्वारे, त्या कृत्यांच्या द्वारे, नियमशास्त्रातील विधी आणि जे नियम त्या ठिकाणी आहे त्याद्वारे जेव्हा तो पूर्णत्व मिळवू पाहतो त्याला ते शक्य होत नाही. आमच्यासाठी या ठिकाणी पाऊल जो आहे स्पष्टपणे या मंडळी समोर सांगतो की तुम्ही जी दुःखे सोसली ती व्यर्थ का. कारण आम्हाला माहिती आहे की ख्रिस्तावरती विश्वास ठेवणे म्हणजे मरणाला पत्कारणे ही परिस्थिती त्या वेळेला होती. साधी आणि सोपी परिस्थिती नव्हती. आज जे आम्ही पाहत आहोत की विश्वासणाऱ्यांचा वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारे छळ होत आहे. प्रियांनो, हा आताच नाहीये तर हा प्रारंभापासून आहे. ख्रिस्ताने छळ सहन केला आणि तेथूनही तो जो छळ आहे तो थांबलेला नाही. प्रारंभीच्या मंडळीमध्ये ज्यावेळेस या सर्व मंडळ्या निर्माण होत होत्या, तयार होत होत्या, बांधल्या जात होत्या, तेव्हा ही परिस्थिती कठीण होती. तेव्हाही ख्रिस्ताचा स्वीकार करणे म्हणजे मरण पत्कारणे ही परिस्थिती असतानाही यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, यांनी त्रास सहन केला, यांनी छळ सहन केलेत, यांनी दुःख सहन केलेत. पाऊल म्हणतो की ही सर्व व्यर्थ आहेत काय? जर तुम्हाला नियमशास्त्राने जर पूर्णत्व मिळवायचं होतं तर तुम्ही ही दुःखे का सहन केली? ख्रिस्ताकरिता हे तुम्ही छळ का सहन केलेत? जर तुम्हाला देहानेच जर पूर्णत्व मिळवायचं होतं तर. प्रियांनो, आज आमच्यासाठी देखील हे फार महत्त्वाचं आहे की अनेकदा या प्रकारचा जो विचार आहे, या प्रकारचा जो विचार आहे आजही पेरल्या जात आहे. विश्वासाकडून नियमशास्त्राकडं, नियमशास्त्रातील ज्या वेगवेगळ्या विधी आहे त्यांच्याकडं आजही मंडळांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला आणि मला त्याविषयी सावध राहायला पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर जे खोटे शिक्षक म्हणून तुमच्याकडे येतात ते तुम्हाला ख्रिस्ताकडून विधींकडं किंवा ख्रिस्ताकडून नियमशास्त्राकडं आणि त्यातील गोष्टींकडं तुम्हाला वळवण्याचा प्रयत्न ते नेहमी करत असतात. ह्या मंडळीमध्ये आम्हाला माहिती आहे की मंडळांमध्ये अद्भुते घडतात. गलती कराची जी मंडळी आहे त्यामध्ये देखील ही जी सेवा होत आहे, ही जी सेवा होत असताना वेगवेगळ्या प्रकारची अद्भुते त्या ठिकाणी घडलीत.
आणि पाऊल अगदी स्पष्टपणे विचारतो की ती का घडलीत. नियमशास्त्रातील कृत्यांनी की तुम्ही जो विश्वास ठेवला त्यामुळं. आणि आम्हाला माहिती आहे की विश्वासाद्वारे आम्ही देवाचं गौरव पाहतो. विश्वासाद्वारे परमेश्वराचं सामर्थ्य आमच्यामध्ये काम करतं. विश्वासाद्वारे जो देवाचा आत्मा आहे तो आपल्या जीवनामध्ये काम करणारा आहे. मग आता पाऊल काय करतो माहितीये का, त्यांना समजावून सांगत असताना त्याने स्वतःपासून सुरुवात केली. तो स्वतःच्या अनुभवातून त्यांना सांगत आहे, त्यांना तो आठवण करून देत आहे. आणि मग तो हा भाग कशाने संपवत आहे माहितीये, तो हा भाग अब्राहमाचं उदाहरण देऊन संपवत आहे. तो त्यांना अब्राहमाबद्दल तो सांगतो, अब्राहमाची आठवण तो करून देतो. 3 अध्याय आणि वचन 6 ते 9 ज्यामध्ये तो असं म्हणतो की ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले तसे हे आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. पाऊल या ठिकाणी आता त्यांना जो विश्वासणाऱ्यांचा पिता जनक ज्याला म्हटलं जातं अब्राहम, जो पूर्वज आहे त्याचं स्वतःचं उदाहरण तो या लोकांना देत आहे. आणि त्याविषयी तो बोलत असताना किती गोष्टी तो त्यांना सांगतो. तो प्रामुख्याने त्यांना सांगतो की अब्राहमाचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. अब्राहमाचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. तो सांगतो की विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. तो त्यांना सांगतो की देवाच्या पूर्वज्ञानाद्वारे अब्राहमाला पूर्वीच सुवार्ता सांगितले. आणि ती सुवार्ता काय आहे की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. कोणाच्या द्वारे? तुझ्या संतानाच्या द्वारे. आणि ती संतान कोण आहे? ख्रिस्त ती आहे. तो ख्रिस्त आहे की ज्याच्या विषयी अब्राहमाला देवाने आपल्या पूर्वज्ञानातून आधीच सांगितलं की तुझ्या संतानाच्या द्वारे. आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो. आणि पाऊल या ठिकाणी या गलती येथील मंडळीला, गलती येथील लोकांना हे प्रामुख्याने सांगतो की नियमशास्त्र किंवा विश्वासणारे किंवा जे इस्रायल लोक आहेत, जे यहुदी लोक आहेत, त्यांचा जो पूर्वज आहे तो देखील विश्वासानेच नीतिमान ठरविण्यात आला. त्याचा देखील विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. त्याला नियमशास्त्राच्या द्वारे नीतिमान ठरविण्यात आलं नाही, तर त्याने जो विश्वास ठेवला तो विश्वास. आणि म्हणून आज जो कोणी विश्वास ठेवतो तो विश्वासाने अब्राहमाचा पुत्र आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याला अब्राहमासहित असणारे ते जे सर्व आशीर्वाद आहेत ते त्याला प्राप्त होतात विश्वासाच्या द्वारे. विश्वासाच्या द्वारे या गोष्टीवर ते पाऊल जो आहे हा प्रामुख्याने अधिक भर तो देत आहे. या लोकांना या प्रकारे पाऊल जो आहे हा समजावून सांगत आहे की त्यांचा अनुभव काय, त्यांची सुरुवात काय आहे. स्वतःचा अनुभव सांगतो, त्यांची सुरुवात, त्यांचा अनुभव याची आठवण करून देतो. अब्राहमाचं उदाहरण तो त्यांना देतो. आणि मग आता तो काय करतो माहितीये का, नियमशास्त्र काय करतं किंवा नियमशास्त्राबद्दल आता पाऊल त्यांना त्या ठिकाणी सांगत आहे. आणि पाऊल त्यांना प्रामुख्याने काय सांगतो की नियमांमध्ये तारणाचे सामर्थ्य नाही, उलट नियमाच्या उल्लंघनाने शाप येतात. पाऊल त्यांना काय सांगत आहे की तुम्ही नियमशास्त्राद्वारे पूर्णत्व मिळवून पाहता का, तर ऐका, जर तुम्ही नियमशास्त्र पालन करण्यात उणे पडलात, जर तुम्ही उल्लंघन करणारे ठरलात, तर आशीर्वादांच्या ऐवजी शाप तुमच्यावरती येतील. जर आम्ही वाचलं 3 अध्याय वचन 10 ते 14 पर्यंत पाऊल काय सांगतो या ठिकाणी, कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण त्याचं कारण पाऊल हे देतो, कारण
शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व, पुन्हा एकदा उल्लेख करल, ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. सर्व नियमशास्त्र तुम्हाला पाळावं लागेल. जर तुम्ही सर्व नियमशास्त्र पाळू शकत नाही, जर त्यासाठी तुम्ही टिकून राहत नाही, तर मग शाप त्या ठिकाणी आहेत. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योगे जगेल. पाऊल या ठिकाणी सांगतो की ते विश्वासाने नाही, परंतु जो ते आचरतो तो त्या ठिकाणी तरेल. परंतु कोणीही मनुष्य नियमशास्त्राचं परिपूर्ण पालन करण्यास समर्थ नाही. जर असते तर ख्रिस्त जगात आला नसता. एकही व्यक्ती, प्रियांनो, एकही व्यक्ती या भूतलावरचा जर नियमशास्त्राचं तंतोतंत हुबेहूब पूर्णपणे जर पालन करणारा असताना तर ख्रिस्त या जगात आलाच नसता. कारण देव न्यायी आहे. जर एकाने पूर्ण पालन केलं ना तर त्याच्याद्वारे सर्वांना देखील तो नियम बंधनकारक होता. परंतु वचन स्पष्ट सांगतं की एकही नाही, एकही नाही, एकही नाही. आणि म्हणून ख्रिस्त या जगात तो आला. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. विश्वासाच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे. प्रियांनो, पाऊल या संदर्भामध्ये नियमशास्त्राविषयी जे तो सांगत आहे की ते तारण्यास समर्थ नाही, उलट त्यापासून शाप येतात. किती मुद्दे तो यामध्ये सांगतो. संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास टिकून राहत नाही तर तो शापित आहे. नियमशास्त्राद्वारे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही. ख्रिस्ताने खंडणी भरून आम्हाला सोडवलेले आहे. ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सोडवलेला आहे. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शाप झाला. जो एकच परिपूर्ण तोही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शाप झाला, यासाठी की तुम्हाला आणि मला त्या शापातून, त्या तुम्हाला आणि मला त्या नियमातून, तुम्हाला आणि मला त्यातून त्याने सोडवावं आणि तुम्हाला आणि मला देवाकरिता त्या देवाच्या समक्षतेमध्ये त्याने घेऊन यावं. दुसरी गोष्ट, नियमशास्त्रा संदर्भात या ठिकाणी पाऊल काय सांगतो तर नियमशास्त्र विश्वासाद्वारे तारणाचा करार रद्द करू शकत नाही. लक्षात घ्या मुद्दा काय आहे. नियमशास्त्र तारणाच्या द्वारे असणारा जो करार आहे, तारणाचा जो करार आहे, विश्वासाद्वारे तारण हा जो करार आहे, हा करार रद्द करू शकत नाही. 15 ते 18 मध्ये तो यामध्ये म्हणतो की बंधुजन हो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही. अब्राहमाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला करार, 430 वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते यापुढे अभिवचनाने होणार नाही. पण अब्राहमाला देवाने ते कृपेने अभिवचनांच्या द्वारे दिले आहे. काय आहे यामध्ये, या संदर्भामध्ये पाऊल आम्हाला आणि या मंडळीला काय सांगत आहे. तो सांगतो की अब्राहमाला अभिवचन देण्यात आले होते आणि ज्याविषयी ते देण्यात आले होते, तो ज्याच्या द्वारे देण्यात आले होते तो ख्रिस्त आहे.
तो ख्रिस्त आहे. पाऊल या ठिकाणी त्यांना आठवण करून देतो की नियमशास्त्रापूर्वीच 430 वर्ष अगोदर अभिवचन देण्यात आले होते. अब्राहमाच्या काळात नियमशास्त्र देण्यात आलं होतं का? काय उत्तर आहे? अब्राहम जेव्हा देवाने अब्राहमाला बोलावलं त्यावेळेस नियमशास्त्र अस्तित्वात होतं का? जगात होतं का? नव्हतं. कधी देण्यात आलं? मोशेच्या काळामध्ये. म्हणजे अब्राहमानंतर त्याची संतती इसाहाकाचे लेकरं आणि मग त्यातून याकोबाचे आणि मग त्यांचं मिसर देशामध्ये गुलामगिरीत जाणं, त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये राहणं, गुलामगिरीतून मोशेच्या द्वारे त्यांना सोडवणे आणि त्या गुलामगिरीतून बाहेर आल्यानंतर मग त्या पर्वतावर त्यांना मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आले. परंतु अभिवचन कधी देण्यात आलं? पूर्वीच देण्यात आलं. हे अभिवचन पूर्वीच देण्यात आलं. विश्वासाद्वारे त्याचा विश्वास नीतिमत्व हे पूर्वीच गणण्यात आलं आणि म्हणून विश्वासाद्वारे तारण हा जो परमेश्वराचा करार नियमशास्त्राच्या आधीच झालेला आहे तो त्याच्या 430 वर्षांनंतर जे नियमशास्त्र येतं ते रद्द करू शकत नाही. परमेश्वराचा नियम आहे प्रियांनो, कर्मांच्या द्वारे नाही, मनुष्याच्या सत्कर्मांच्या द्वारे नाही, जगातल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींच्या द्वारे नाही. तुम्ही आणि मी आमचं सर्वस्व सत्कर्मासाठी दिलं तरीही नाही. ख्रिस्ताशिवाय तारण नाही. ख्रिस्ताशिवाय तारण नाही. नीतिमत्व हे फक्त विश्वासानेच आहे. नीतिमत्व तारण मनुष्याला केवळ ख्रिस्तावरील विश्वासानेच प्राप्त होते. दुसरा मार्ग त्या ठिकाणी नाही. पाऊल या ठिकाणी या मंडळीला हे स्पष्टपणे तो सांगत आहे. अब्राहमाला वतन नियमशास्त्राद्वारे नव्हे, कारण तोपर्यंत नियमशास्त्र नव्हतं, तर कृपेने विश्वासाच्या द्वारे मिळालेलं आहे. आज मंडळी जी आहे ना, तुम्हाला आणि मला नियमशास्त्रातील विधींकडं, नियमशास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे आज हे स्वातंत्र्य किंवा आत्मा मिळालेला नाहीये, किंवा त्याद्वारे तुम्ही आणि मी देवाच्या राज्यात जात नाही. तुम्ही आणि मी देवाच्या राज्याचे वारीस आहोत ते ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे. पाऊल या ठिकाणी नियमशास्त्राचा उद्देश देखील सांगतो आणि नियमशास्त्राचा उद्देश सांगत असताना अध्याय 3 वचन 19 पासून तर 25 पर्यंत तो काय म्हणतो. नियमशास्त्राचा उद्देश या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत, म्हणजे ज्याच्याविषयी वचन दिले होते तो येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. ते मध्यस्थांच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एक आहे. मध्यस्थ एकाचा असतो का? मध्यस्थ काय असतो? तो दोन्ही बाजूंचा असतो. जर मध्यस्थ एकाचीच बाजू घ्यायला लागला तर त्याला मध्यस्थ म्हणता येईल का? नाही, त्याला मध्यस्थ म्हणता येणार नाही. मध्यस्थ हा कोणाही एकाचा नसतो, तो दोन्ही ठिकाणी दोघांकरिता देखील तो सारखाच असतो. मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एकच आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? त्याचं उत्तर पाऊल म्हणतो की कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. नियमाने काय केलं? सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवलं आहे. पापांची जाणीव करून दिलेली आहे, पापाला बळ दिलेलं आहे, कोंडून ठेवलेलं आहे. यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येईपर्यंत त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. नियमशास्त्र
तुम्हाला आणि मला ख्रिस्ताकडे किंवा यहुदी लोकांना, इस्रायली लोकांना ख्रिस्ताकडे घेऊन जाणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे, ख्रिस्ताचे आगमन झाले आहे, म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. पाऊल या गलती येथील मंडळीला सांगत आहे की ज्या नियमशास्त्राकडे तुम्ही वळत आहात ते केवळ ते अभिवचन येईपर्यंत, ख्रिस्त येईपर्यंत ती एक जणू काही तात्पुरती व्यवस्था आहे. तुम्हाला आणि मला ख्रिस्ताकडं घेऊन जाणारी, ख्रिस्ताकरिता मार्ग तयार करणे, ख्रिस्त येईपर्यंत तात्पुरती व्यवस्था बालरक्षकाप्रमाणे. परंतु जर आता ख्रिस्त आलेला आहे तर कोणीही बालरक्षकाच्या म्हणजे नियमशास्त्राच्या अधीन नाही, कोणीही नियमशास्त्राच्या अधीन नाही. मग प्रियांनो, पाऊल या प्रकारे या गलती येथील मंडळीला स्वतःच्या अनुभवातून, त्यांच्या अनुभवातून त्यांची जी सुरुवात आहे, जो पूर्वज अब्राहम त्याचं उदाहरण देऊन पाऊल या ठिकाणी या लोकांना सावध करत आहे, त्यांना सांगत आहे, त्यांना समजावून सांगत आहे, त्यांना शिकवत आहे. नियमशास्त्र काय आहे हे देखील तो त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे. मग आज मंडळी या नात्याने जेव्हा आम्ही हे परमेश्वराचं वचन ऐकत आहोत, आम्ही आज आमच्या बरोबर काय घेऊन जाणार? आज हा संदेश तुम्हाला आणि मला कोणत्या गोष्टी शिकवतो किंवा कोणत्या गोष्टींचं उत्तेजन देणारा आहे? प्रियांनो, ख्रिस्त नियमशास्त्राची परिपूर्ती आहे आणि म्हणून आता तुम्ही आणि मी नियमशास्त्राच्या अधीन नाही तर ख्रिस्ताच्या अधीन आहोत. त्याचं प्रभुत्व तुमच्यावर आणि माझ्यावर आहे आणि ख्रिस्तावरील विश्वास आम्हाला नीतिमान ठरवणारा आहे. आणि म्हणून व्यर्थ अशा नियमांच्या व विधींच्या जाळ्यात गुंतू नका. ख्रिस्तामध्ये असलेले स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ नये म्हणून तुम्हाला आणि मला जपायचं आहे. आजही अनेक लोक आहेत की जे दिवस पाळण्याविषयी, वेगवेगळ्या प्रकारचे सण पाळण्याविषयी किंवा इतर गोष्टींविषयी पवित्र शास्त्र आणि नियमशास्त्र घेऊन आमच्या पुढे येतात आणि आम्हाला म्हणतात की नाही, तुम्ही भक्ती याच दिवसाला करायला पाहिजे, तुम्ही या दिवसाला करता का तर तुम्ही चुकीचं करता, तुम्ही हे करता का तर तुम्ही ते चुकीचं करता. आम्हाला हे सांगितलेलं या प्रकारे तुम्हाला आणि मला न कळत जे ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यापासून परावृत्त करून नियमांचं आणि विधींचं जे जाळं आहे त्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रियांनो, सावध राहा. तुम्ही आणि मी ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरवलेले लोक आहोत आणि म्हणून पुन्हा त्या गुंतागुंतीमध्ये आम्हाला अटकायचं नाहीये. परमेश्वर देवबाप तुम्हाला याद्वारे आशीर्वाद देव. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे त्यावर मनन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये आपण ते खोलवर रुजवूया. गलती येथील मंडळी विश्वासाने, आत्म्याने प्रारंभ करून नियमांकडे वळत होते. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगून आहोत काय? आम्ही हे दिवस पाळावेत, आम्ही या प्रकारे नियमांमध्ये बांधल्या जावं, आमचा दृष्टिकोन असा प्रकारचा आहे काय? तर प्रियांनो, आम्ही सावध व्हावं, कारण ख्रिस्त नियमशास्त्राची पूर्तता आहे. ख्रिस्त त्यावरील विश्वास तुम्हाला आणि मला नीतिमत्व प्राप्त करून देतो आणि स्वतंत्र करीतो. पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत आणि तुझ्या वचनांमधून पवित्र देव बापा, तारणाची जी तू योजना केलेली आहे ती नियमांच्या द्वारे नव्हे तर विश्वासाच्या द्वारे आहे. देव बापा, या योजनेमध्ये आम्ही चालावं. जगातील कुठलीही गोष्ट, कुठलीही संपत्ती, कुठलीही बाब आम्हाला नीतिमान ठरवू शकत नाही. केवळ ख्रिस्त आणि त्यावरील विश्वास आम्हाला नीतिमान ठरवतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो या तुझ्या योजनेसाठी. पुष्कळदा देव बापा, आमचा शत्रू वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारे
पवित्र देव बाप्पा, हे स्वातंत्र्य हिरावून आम्हाला नियमांच्या बंधनात जगण्याकरिता ढकलण्याचा प्रयत्न करतो. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य तू कर. आम्हा सावध राहण्यास तू सहाय्य कर प्रभू. आम्हा सावध राहण्यास तू सहाय्य कर. आणि देव बाप्पा, तुझ्यामध्ये असणारं जे स्वातंत्र्य आहे त्याद्वारे एक आनंदी आशीर्वादित जीवन जगण्याकरिता तुझी कृपा पुरव. आमचं सहाय्य कर. या स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही स्वैराचारासाठी करू नये, तर देव बाप्पा या स्वातंत्र्याचा उपयोग आनंदी जीवन आणि तुझ्या गौरवासाठी करावा. म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो प्रभू. तुझे आभार मानून सर्व मंडळी तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. त्यावेळेस सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.